तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला इकडे असं पाहायला मिळतं की इकडे आईने इशूला जवळ घेतलेलं असतं. इशू रडत असते. ती आईला म्हणत असते, आई खरंच का वाईट वाटतं एवढं, का सतत डोळ्यातनं पाणी येतंय, काहीच कळत नाही आहे गं, पण काय माहीत का सतत ना रडावंसं वाटतंय. त्यावर आई इशूला समजावून सांगते, इशू बाळा हे बघ, रडू नकोस, शांत हो. अगं लग्न ठरल्यावर प्रत्येक मुलीची अवस्था अशीच होते खरंच. अगं आता आपण आपल्या घरातून परक्या घरी जाणार, आपले आईवडील, आपलं सगळं कुटुंब सगळं मागे पडणार. ह्या गोष्टीचं दडपण सगळ्यांनाच येतं, अगदी लग्न होईपर्यंत. आणि त्यात माझी लेक तर हरणाच्या काळजाची, मग रडायला येणार नाही का तुला? आणि हे बघ आता इशू बाळा, डोळे पुस, नाहीतर तूही रडशील आणि मलाही रडवशील. त्यावर इशू डोळे पुसते. आई इशूला सांगते, चल आता पटकन तोंडावरती पाणी वगैरे मार आणि बाहेर ये. हां, इतक्यात बाबा हाक मारतात. आई म्हणते, बघितलंस, बाबांनी हाकच मारली. चल मी पुढे जाते, तू पटकन आवर आणि ये बाहेर. आणि हे बघ इशू, रडू नकोस, काळजी करू नकोस, सगळं छान होणार आहे बाळा, आम्ही आहोत ना तुझ्यासोबत. मग कशाला काळजी करतेस तू? त्याबरोबर आता आईने एवढ्या प्रेमाने समजावलेलं असतं, त्यामुळे इशू आता डोळे पुसते आणि शांतसुद्धा होते. आई लगेचच आले असं म्हणते आणि तिकडनं बाबांनी बोलवलेलं असतं तिकडे निघून जाते. आता आई गेल्यावर इकडे इशू ही एकटीच स्वतःजवळच बोलत असते. ती म्हणत असते, नेमकं मला वाईट काय गोष्टीचं वाटतंय? नाही म्हणजे अर्णव सरांनी लग्नाला होकार दिला याचं, की मी माझ्या कुटुंबियांपासून, माझ्या घरापासून दूर जाणार आहे याचं? पण अर्णव सरांनी लावण्याला होकार दिला तर मला का वाईट वाटेल? त्यांचं आयुष्य, त्यांचा निर्णय, त्यांना काय करायचं आहे ते करू देत ना. माझा काय संबंध आहे त्यांच्याशी? त्यांना त्यांच्या जिंदगीत जे करायचं आहे ते करू शकतात. तर दुसरीकडे राकेश हा विचारत असतो, काका काकू काय झालं आहे, बोला ना, तुम्ही असं अर्जंट का बोलवून घेतलं? त्यावर बाबा आता आईला खुणवतात की तू बोल. मग आता आई बोलायला लागते, राकेशजी ते आम्ही एक निर्णय घेतला आहे. अहो तुम्ही बोला. त्याबरोबर लगेचच आता इकडे बाबा म्हणायला लागतात, नाही म्हणजे बघा, तुम्हाला पटलं तर. त्याबरोबर लगेचच राकेश म्हणायला लागतो, काका काकू अहो आता ना तुम्ही खरंच मला टेन्शन देताय, नका वाढू एवढा सस्पेन्स, जे काही असेल ते प्लीज मला स्पष्ट आणि खरं खरं सांगा ना. त्याबरोबर लगेचच आता आई बाबा म्हणत असतात की हे बघा म्हणजे राकेशजी, तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही इशूचा लग्नाचा विचार केला आहे. त्याबरोबर लगेचच आता राकेश म्हणतो, लग्नाचा विचार ईश्वरीजींच्या? अहो खूप चांगली गोष्ट आहे ही काका, आणि तुम्ही मुलगा बघितला आहे म्हणजे मुलगा तर एकदम उत्तम असणार. कोण आहे मग मुलगा, सांगा तरी. त्याबरोबर लगेचच आता आई म्हणायला लागते, राकेशजी आम्ही आमच्या ईश्वरीसाठी निवडलेला मुलगा तुम्हीच आहात. नाही म्हणजे बघा म्हणजे तुम्हाला. त्याबरोबर राकेश म्हणतो, मी नाही म्हणजे खरं तर काका काकू मी आता काय बोलू आणि कसा रिॲक्ट होऊ मला खरंच काहीच कळत नाही आहे. नाही म्हणजे माझ्यासारख्या अनाथ मुलाचा तुम्ही जावई म्हणून विचार केलात, हाल अपेक्षा सहन करून लहानाच्या मोठा झालेल्या मुलाबद्दल तुम्ही एवढा विचार करताय, खरंच खूप बरं वाटलं. पण तर दुसरीकडे आता पाटील हा अर्णवला सांगत असतो, अर्णव साहेब अहो तुम्ही सांगितलं होतं तिथे कोर्टात तशा पद्धतीने जाऊन मी चौकशी केली तर 4 राजेश नावाची माणसं सापडली. त्यांच्यापैकी एक 50 वर्षांचा म्हातारा आहे, त्यामुळे त्याचा तर काही प्रश्न येत नाही. दोघांना जाऊन मी स्पेशली भेटलो, पण चौथ्याचा काही पत्ता लागत नाही हो. त्याबरोबर पुढे अर्णव म्हणतो, आणि त्या गुंडांचं काय? त्यावर आता तो सांगत असतो की अहो साहेब, ईश्वरी मॅडमवरती ज्यांनी कुणी हल्ला केला होता ते गुंड इथले नव्हते, ते गुंड बाहेरून आले होते. अहो जर ते इथले असते तर लगेच 2 दिवसात तुमच्या पुढं हजर केले असते, पण इथले नव्हते ना, त्यामुळं काही कळत नाही आहे. इथं सुपारी घेणाऱ्या प्रत्येकाला विचारून झालं, पण कोणाला काहीच माहीत नाही आहे त्यांच्याबद्दल. त्यावर अर्णव म्हणतो, आणि ते पुन्हा मुंबईत आले तर? त्यावर पाटील त्याला सांगतो, जर ते पुन्हा मुंबईत आले तर पुन्हा ते इथून बाहेर जाऊ शकणार नाही. त्यावर लगेचच अर्णव म्हणतो, ठीक आहे. त्याबरोबर आता पाटीलच्या लक्षात येतं की अर्णवचा मूड काही फार ठीक नाही आहे. अर्णवला लगेचच पाटील म्हणतो, अर्णव साहेब काय झालं, आज तुमचा मूड काही फार बरा वाटत नाही आहे. नाही म्हणजे नेहमीसारखं तुम्ही बोलत नाही आहात ना, म्हणून म्हटलं. काही प्रॉब्लेम आहे का, काही अडचण? अहो असली तर सांगा मला. हे बघा आपण सोडवतो, करू की तुमची मदत. सांगा काही घडलं आहे काय, काही झालं आहे का? त्यावर अर्णव म्हणत असतो,
तू मदत करणार आहेस माझी? नक्की? रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम आहे. कोणीच काहीच करू शकत नाही. रिलेशनशिप ही जगातली अशी एक कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे ना, की जिथे तूच काय, कोणीच काही करू शकत नाही. कळलं? आणि एवढं बोलून अर्णव एक स्माईल देतो. तर आता इकडे आई ही राकेशला म्हणत असते, राकेश म्हणजे तुम्ही बघा, तुम्हाला जर पटत नसेल तर तुम्ही तसं स्पष्ट. त्यावर राकेश म्हणतो, अहो नाही नाही काकू, तसं काही नाही आहे. उलट खरंच मला तर खूप बरं वाटलं की तुम्ही माझा तुमच्या जावयाच्या जागी विचार केलात. सन्मान आहे हा माझ्यासाठी आणि तुमच्या विश्वासाचा मान राखून मी होकार देतो. माझा या लग्नाला होकार आहे, मी तयार आहे. आता हे ऐकून बाबांना खरोखर खूप आनंद होतो. आईसुद्धा खूप खुश होते. तर आता बाबा राकेशला सांगतात की काळजी करू नका हो राकेशजी, होईल सगळं व्यवस्थित. त्याबरोबर राकेश म्हणतो, पण माझी परिस्थिती हालाची आहे, तुम्हाला तर माहीत आहेच. अहो मी तुमच्याच बहिणीच्या घरामध्ये पेन गेस्ट म्हणून राहतोय आणि मी वकिली करतो, पण वकिली मी लोकांच्या भल्यासाठी करतो. त्यामुळे म्हणजे तुम्हाला कळलं असेल मला काय सांगायचं आहे. त्यावर आई म्हणते, अहो हो आम्हाला कळतं आहे, पण आमची इशूसुद्धा नोकरी करेलच की. लग्नानंतर तीसुद्धा आता तुम्हाला संसारासाठी हातभार लावेलच ना, मग कशाला काळजी करायची काय गरज आहे तुम्हाला. त्यावर आता पुढे बाबासुद्धा म्हणत असतात, हो ना, आणि तसंही आता आपण आसपास कितीतरी श्रीमंत मुली, प्रॉपर्टी असलेल्या, चांगलं मोठं घरदार असलेल्या मुली बघतो, पण शेवटी त्यांचा काय उपयोग, काहीच फायदा नसतो. मुली तर दुःखीच असतात. नाही म्हणजे माफ करा हा, मी तुमचा होकार आहे असं गृहीत धरूनच बोललो. त्याबरोबर आता राकेश म्हणतो, नाही काकू, अहो खरंच माझा होकार आहे. मी नक्की प्रयत्न करेन ईश्वरीजींना कायम आनंदात ठेवण्याचा. तुम्ही त्यांना कायम फुलासारखं जपलं आहे, मग त्यांना माझ्यासारख्या अनाथ मुलाबरोबर संसार करायला आवडेल का. त्याबरोबर आईबाबा म्हणतात की आमची इशू खरोखर खूप चांगली आणि समजूतदार आहे, तुम्ही काळजी करू नका, ती सगळं व्यवस्थित सांभाळून घेईल. त्याबरोबर राकेश म्हणत असतो, खरंच काकू तुम्ही खूप चांगले आहात. तुम्ही माझा एवढा विचार केलात, तुमच्या जावयाच्या स्थानी मला बघितलं, हीच माझ्यासाठी खरोखर खूप मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे. तुमच्यासारखी माणसं मला कधीच नाही मिळाली. खरंच आता बघा सगळं व्यवस्थित होत जाईल असंच राकेशसुद्धा म्हणू लागतो. त्याबरोबर लगेचच आता इकडे हा म्हणायला लागतो की हो होईल हो सगळं व्यवस्थित. बघा म्हणजे तुमचाही होकार आहे असं समजायचं. तर इतक्यात तिकडे इशू येते. बाबा इशूला म्हणतात, बघितलंच इशू, राकेशजींचासुद्धा होकार आहे. इतक्यात त्या ठिकाणी नमू येते. नमू घाबरलेली असते, धावत घरी आलेली असते. आता आईबाबा नमूला विचारतात, अगं नमू काय झालं बाळा. त्याबरोबर नमू म्हणत असते, अहो आई बाबा आपल्या गल्लीत ना मला गुंड घुसताना दिसले, गुंडांसारखंच होती ती माणसं. त्याबरोबर आईबाबा म्हणतात, गुंड. त्यावर लगेचच राकेश म्हणतो, त्यांनी तुम्हाला काही केलं का, काही त्रास दिला का. त्यावर नमू म्हणते, नाही. त्यावर राकेश म्हणतो, काही बोलले का. त्यावर नमू म्हणते, हो बोलले, तुमच्याबद्दल चौकशी करत होते. त्यावर राकेश लगेचच मनात म्हणायला लागतो, बाप रे, म्हणजे हे गुंड पैसे मागायला पार इथपर्यंत माझ्या घरपर्यंत पोहोचलेत. तर आता लगेचच मामा हा अंजलीला म्हणत असतो, अंजली हे बघ, तू फार विचार करू नकोस आणि काळजी तर अजिबात करू नकोस. अर्णव आला की आपण दोघं त्याच्याशी बोलून घेऊ, त्याला विचारूया ना, काळजी करू नकोस. इतक्यात त्या ठिकाणी अर्णव पोहोचतो. अर्णव आता धावत पळत घरी आलेला असतो. तो लगेचच विचारायला लागतो, ताई काय झालं, तू ठीक आहेस ना, आर यू ऑल राईट. त्याबरोबर लगेचच आता अंजली त्याच्यावरती चिडते. ती त्याला म्हणते, हो मी ठीकच आहे, पण तुझं काय, तू ठीक आहेस का चिंटू. त्याबरोबर अर्णव म्हणतो, मी, हो मला काय झालं आहे ताई. आता अर्णवला काही कळतच नाही, त्याला वाटतं मला का असं विचारते ही. त्यावर लगेचच आता मामा म्हणतो, हो ना, ठीक आहेस ना तू नक्की, मग लावण्याबरोबर लग्नाला होकार दिलास का. त्याबरोबर आता अर्णव म्हणत असतो, हे बघ मामा, ताई आता या विषयावरती आपण बोलायला नको, याच्यावरती आता उगाचच्या उगाच चर्चा व्हायला नको, जे झालं ते झालं. त्याबरोबर मामा म्हणत असतो, अर्णव अरे ऑलरेडी खूप लेट झाला आहे बाळा, आता जे झालं ते झालं असं नको बोलूस, तुला कळतं आहे का तू काय करत बसतोयस ते. त्याबरोबर आता लगेचच इकडे अंजलीसुद्धा म्हणायला लागते, अर्णव अरे मूर्ख आहेस का तू, हे सगळं करून तू स्वतःला दुःखात ढकलतोयस. त्याबरोबर लगेचच अर्णव म्हणत असतो, ताई आजी खुश आहे ना, मग झालं. त्याबरोबर लगेचच इकडे अंजली म्हणते, हो आजी खुश आहे, पण तुझं काय, तू खुश आहेस या लग्नामुळे. नाही नाही अर्णव, आता ना मला कळलं आहे, तू ना लहान मुलांसारखं वागतोयस.
लहान मुलांपेक्षा लहान वागतोयस तू, आणि हे जे काही तुझं चालवलंयस ना ते मला अजिबात पटलेलं नाही आहे, कळतं आहे ना तुला. त्याबरोबर आता अर्णवला ती म्हणते, खूप वाईट वागतोयस तू. त्यावर अर्णव म्हणतो, ताई प्लीज, हे बघ, तू उगाचच्या उगाच माझा डिसिजन मला चेंज करायला भाग पाडू नकोस, असं काही होणार नाही आहे. हो, तू रिलॅक्स हो बरं. त्याबरोबर मामा लगेचच अर्णवला म्हणायला लागतो, अर्णव हे बघ, तू अख्ख्या जगाला जरी सांगितलंस ना की तुझं लावण्यावरती प्रेम आहे, तरी कोणीच तुझ्यावरती विश्वास ठेवणार नाही, कोणालाच नाही पटणार, हे कळलं तुला. त्याबरोबर आता इकडे लगेचच अंजलीसुद्धा म्हणायला लागते, अर्णव तू जे वागलायस ना ते पूर्णपणे चुकीचं आहे. मला ना कळतंय आता तू हे सगळं का करतोयस. ईश्वरी राकेशजींबरोबर लग्न करायला तयार झाली म्हणून तू हे सगळं करतोयस ना, फॉर अ रिव्हेंज. अरे पण ही रिव्हेंज घेण्याची गोष्ट आहे का चिंटू, काहीही करशील का रे तू. त्याबरोबर अर्णव आता ताई बोलत असताना गप्प असतो. ताई म्हणत असते, खरंच अर्णव तू खूप वाईट वागतोयस आणि ह्याला अर्थ नाही आहे, अजिबात अर्थ नाही आहे, कळतंय तुला मला काय म्हणायचं आहे ते. अर्णव म्हणत असतो, ताई प्लीज, हे बघ, जे डिसिजन झालं आहे फायनल त्याच्यावर पुन्हा आपण का डिस्कस करतोय. आता मात्र अंजलीला कळत नसतं की या मुलाला कसं समजवायचं. तर दुसरीकडे आता आई बाबा राकेशकडे बघायला लागतात. बाबा राकेशला विचारतात, राकेशजी काय प्रकार आहे हा सर्व, गुंड तुम्हाला शोधत शोधत इथपर्यंत आलेत का, तुमचा काय संबंध गुंडांशी. त्याबरोबर आता मात्र राकेश जरा घाबरतो, पण तरीसुद्धा तो स्वतःला सावरतो आणि म्हणतो, आहे संबंध आहे काका. आणि मग खाली बसून सांगतो, काका काय आहे ना, कोर्टात जरा 4-5 केस सध्या सुरू आहेत, त्यांच्यापैकी काही लोक नामवंत आहेत. मग काय, त्यांची बाजू जिंकायला आणि मी हरावं यासाठी नेहमीच असं धमक्यांचे फोन किंवा घाबरवण्यासाठी गुंड वगैरे पाठवत असतात. माझ्यासारख्या वकिलाचा या अशा लोकांशी संबंध येणार नाही तर मग कोणाचा, असं म्हणतो. त्याबरोबर लगेचच पुढे तो म्हणतो, हे बघा काका काकू, हे असं सगळं आहे, हे सगळंसुद्धा सहन करावं लागेल. त्यावर लगेच आई बाबा म्हणतात की हो, होईल सगळं व्यवस्थित. आणि कोर्टाकडून लग्नानंतर काही सुरक्षा वगैरे मिळते का, प्रोटेक्शन वगैरे ते बघा. त्याबरोबर लगेचच राकेश म्हणतो, हो हो काका, नक्की बघेन ना. अहो आत्तापर्यंत एकटा होतो म्हणून या सर्वांची गरज नाही वाटली, पण आता जर लग्न झालं तर वाटेल, मग घेईन. त्याबरोबर लगेचच बाबा म्हणतात की तुम्ही खूप चांगलं काम करताय राकेशजी, असंच तुमचं चांगलं काम कायम सुरू राहू द्या. अहो तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या ह्या वकिली पेशामुळे मला त्या भंडारी केसच्या बाबतीत केवढा फायदा झाला होता ते. मग तुम्ही कायम असंच चांगलं काम करा, बघा सगळं व्यवस्थित होईल. त्यानंतर आता इथे लगेचच आई बाबा हे म्हणायला लागतात, बरं मग आता लग्नाला तुमचा होकार आहे तर. त्याबरोबर लगेचच पुढे राकेश म्हणायला लागतो, काका काकू नमस्कार करतो. आणि मग तो उठून उभा राहतो आणि पहिला बाबांना नमस्कार करतो. आयुष्यमान भव सुखी भव असा ते आशीर्वाद देतात. आईच्याही पाया पडतो राकेश. आईसुद्धा राकेशला आशीर्वाद देते, सुखी भव आयुष्यमान भव. लगेचच बाबा आईला म्हणतात, सुप्रिया अगं जा काहीतरी मिठाई वगैरे घेऊन ये गोडाची. त्याबरोबर आता मिठाई आणायला आई जाते. तर इकडे आता अर्णवला मामा आणि अंजलीताई समजावत असतात. मामा अर्णवला म्हणत असतो, अरे अर्णव बाळा, तू ते काय म्हणतोस, बिझनेस डील आणि लग्न याच्यामध्ये खूप फरक आहे रे. बिझनेस डील आणि लग्न सारखं नसतं, ते तसंच नाही करता येत, कळतंय का. त्यावर अंजलीसुद्धा म्हणत असते, आणि अर्णव तू ना ईश्वरी त्याच्याबरोबर त्या राकेशबरोबर लग्न करायला तयार झाली आहे म्हणून हे सगळं करतोयस, आणि हे खरंच खूप चुकीचं आहे. त्यावर अर्णव म्हणत असतो, ताई हे बघ असं काही नाही आहे, मी सिंदूरने काय करायचं काय नाही हा सर्वस्वी तिचा प्रश्न आहे. त्याबरोबर इकडे लगेचच अंजली म्हणत असते, तू खूप चुकीचं वागतोयस अर्णव. आज माझा भाऊ हरलाय, आज माझा भाऊ स्वतःशी हरलाय. तू सगळ्यांशी खोटं बोलशील पण स्वतःशी नाही बोलू शकत, एवढं बोलते. त्यावर अर्णव तिकडनं निघून जातो. तर दुसरीकडे आता मामी ही लावण्याला म्हणत असते, फायनली लावण्या, आता तुझं आणि अर्णवचं लग्न होणार बघ, झाली की नाही आपण बोललेलो एकदम तशी घटना. त्यावर लगेचच लावण्य म्हणायला लागते, मामी अहो पण काय उपयोग, AR माझ्याबरोबर लग्न करायला जरी तयार झाला असला तरी तो अजून पूर्णपणे माझा झालेला नाही आहे. त्याच्या मनात अजूनही ती मिडल क्लास ईश्वरी देसाईच आहे. त्यावर लगेचच मामी म्हणायला लागते की तू विसरतीयस का लावण्या, अर्णवबरोबर खरं तर तुझी नाही तर ईश्वरीची पत्रिका जुळत होती. मग मी ईश्वरीच्या ऐवजी तिथे तुझं नाव घातलं आणि ती पत्रिका तुझी आहे असं सांगितलं. मी माझं काम जर एवढं व्यवस्थित केलं आहे तर ग्रहतारे नक्षत्र त्यांचं काम करणारच ना. त्याबरोबर लगेचच मामी म्हणते,
कळतंय ना मला काय म्हणायचं आहे. त्यावर लावण्य म्हणते, मग मला ARच्या आयुष्यात कधीच जागाच मिळणार नाही मामी. त्यावर लगेचच आता मामी तिला म्हणते, नाही, स्वतःहून तर नाहीच नाही, त्यासाठी तुला प्रयत्न करावे लागतील, खूप प्रयत्न करावे लागतील. आणि प्रेमासाठी हक्काच्या मागे पळालीस तर तेच चांगलंच असेल. कळतंय ना मला काय म्हणायचं आहे. प्रेमापेक्षा हक्क महत्त्वाचा, आणि इथे फक्त तुझ्याच नाही तर माझ्याही हक्काचा प्रश्न आहे. कळलं ना. त्यावर लावण्या म्हणते, कळलं, आणि कधीच विसरणार नाही आहे मी ते. मी प्रेम आणि हक्क दोन्ही मिळवून दाखवेन ARवर. बघाच मामी, लावण्या देसाई कधीच हार मानत नाही, कधीच नाही. आणि मग आता लगेचच लावण्य हसायला लागते. तर दुसरीकडे आता राकेश आणि ईश्वरी यांना बाहेर तुम्ही दोघं गप्पा मारा असं सांगितलेलं असतं. आता राकेश म्हणायला लागतो, ईश्वरीजी म्हणजे ॲक्च्युली या अगोदर मी तुमच्याशी खूप वेळा बोललो आहे, खूप गप्पाही मारलेल्या आहेत आपण, पण हा जसं अचानक काका काकू गप्पा मारा सांगून निघून गेले आणि मग काहीच बोलता येत नाही हो. नाही म्हणजे गप्पा मारा म्हटल्यावरती काय बोलणार नाही का. त्यावर ईश्वरी म्हणते, हो ना, बरोबर आहे, तसंच काहीसं झालं आहे माझंसुद्धा. आणि मग आता लगेचच राकेश म्हणायला लागतो, ईश्वरीजी आज ना मी तुम्हाला माझ्या मनातलं एक खरं सांगूनच टाकतो. मला ना लहानपणापासून नशिबाला दोष द्यायची खूप सवय होती. माझंच आयुष्य एवढं वाईट, माझंच नशीब एवढं वाईट असं मी नेहमी म्हणायचो. पण म्हणूनच मग नशिबाने तुमच्या रूपाने माझ्या आयुष्यात सुख टाकलं. खरंच ईश्वरीजी, तुमच्या इतकी सुंदर, हुशार, सोज्वळ, शांत स्वभावाची मुलगी माझी बायको होणार आहे, मला या गोष्टीचा खूप आनंद होतो आहे. त्याबरोबर आता ईश्वरी म्हणत असते, आईबाबांनी माझ्यासाठी घेतलेला कोणताही निर्णय मी कधीच नाकारला नाही आहे, कारण आजपर्यंत त्यांनी फक्त आणि फक्त माझ्या भल्याचाच विचार केला आहे. त्यामुळे म्हणूनच मी या लग्नाला होकार दिला आहे. आणि आता हे लग्न पुढेपर्यंत निभवण्याची जबाबदारीसुद्धा सर्वस्वी माझी आणि माझीच आहे. त्याबरोबर लगेचच आता इकडे राकेश हा म्हणायला लागतो, खरंच ईश्वरीजी, मी खूप हाल अपेक्षात दुःखात दिवस काढलेले येतो, तुम्हाला नाही कळणार ते सगळं. असो, आता खरं तर राकेश हे सगळं काही नाटक करत असतो, ईश्वरीला गंडवत असतो. त्यानंतर आता बराच वेळ होऊन गेलेला असतो. मग आता राकेश हा इशूबरोबर बोलत असतो. तर इशू ही राकेशला म्हणते, राकेशजी, मला आता तुमच्याशी बोलायचं आहे. आणि मग ती म्हणायला लागते, मला माफ करा राकेशजी, पण मी कितीही प्रयत्न केले ना तरीसुद्धा मी तुमच्याबरोबर सुखी संसाराचं चित्र नाही बघू शकत आहे. खरंच मला नाही जमत आहे. राकेश इशूचे दोन्ही हात हातात घेतो आणि म्हणत असतो, ईश्वरीजी, अहो तुम्ही कशाला काळजी करताय, मी आहे ना, मी खरंच खरंच तुमची साथ आणि तुमचा हात कधीच नाही सोडणार. खरंच माझ्यावर विश्वास ठेवा, मी कायम तुमच्याबरोबर असेन, खरंच. आता इकडे राकेश बोलत असतो खरा, पण इशूला मात्र या सगळ्यात काहीच इंटरेस्ट नसतो. तिला अजिबातच हे सगळं आवडत नसतं, उलट ऑकवर्ड होत असतं. तर दुसरीकडे आता लावण्यासुद्धा अर्णवच्या चेहऱ्यावरून हात फिरवते आणि त्याला म्हणत असते, आय लव्ह यू यार, आय रिअली लव्ह यू. त्याबरोबर अर्णव हा तिच्याकडे पाहायला लागतो. आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.